ही फक्त यात्रा नाही, ही हरिहर या जोडीच्या देवाचा उत्सव आहे. भंडाऱ्यात मिसळलेली भक्ती आणि आकाशाला भिडणारा जयघोष श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं. या यात्रेत आज मी सामील होणार आहे, पण त्याआधी आदमापूरला जाऊन जगद्गुरू संत बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि ॲज युज्युअल मी मागच्या ट्रिप मधली पेंडिंग कामं करंट ट्रिप मध्ये उरकत असते. नाश्ता केला आणि तिथून निघालो आम्ही वसागडेला. इथं माझ्या कुटुंबाला परस खेळायचा मान माझे चुलते आबादेवांना आहे, जो आता तात्यादेव म्हणजे माझ्या चुलत भावाच्या हस्ते पार पडत असतो. इथला पारंपरिक पारस खेळ पाहून आम्ही पट्टणकोडोलीला निघालो. इथलं दृश्य नजरेचं पारणं फेडणार आहे. तर श्री विठ्ठल बिरदेव हे जोडीचे देव म्हणून संबोधले जाते. विठ्ठल बिरदेव मधले विठ्ठल हे विष्णूचा अवतार आणि बिरदेव हे शिवाचा अवतार मानला जातो. श्री विठ्ठल बिरदेव म्हणजे हरी आणि हर या दोन तत्वांचं सर्वांग सुंदर संगम, जिथे वैष्णव आणि शैव हा भेद संपून जातो. एका भंडाऱ्याच्या रंगाखाली एक परमात्मा दिसू लागतो आणि एकाच परमात्म्याकडे जाणारी हे दोन मार्ग दिसतात. कलियुगामध्ये चालत आलेली नावाजलेली हेडम नृत्याची परंपरा श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील जगजाहीर आहे. हेडम नृत्य म्हणजे ढोल कैताळाच्या निनादात फरांडे बाबा काचेचं पाणी दिलेलं जोड हत्यार पोटावर मारून घेतात. पण वैशिष्ट्य असं की पोटावर हत्यार मारल्यानंतर साधा केसही तुटत नाही. भंडाऱ्याची या नृत्य वेळेस मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते. इतका भंडारा मी आयुष्यात पाहिला नाही. इतकी गर्दी, इतका गोंधळ आणि या सगळ्याचा अनुभव घेणारी मी. माझ्या आयुष्यातला अत्यंत युनिक अनुभव आहे हा. जे सगळं पाहायचं ठरवलं होतं त्यातलं काहीच करता आलं नाही, पण जे अनुभवलं ते खूप विलक्षण आणि सुंदर होत. पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव यात्रा ही ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा जिवंत वारसा आहे. हर हर महादेव.